तर हे पब्लिक तुम्हाला मी शूज आणि माझी बॅग कशामुळे दाखवतो ते सांगतोच तुम्हाला, कारण आज आपल्याला जायचं आहे घरी. तुमचाच मी स्मार्टफोन आहे. आपल्या पेजला फॉलो आणि लाईक नक्की करा. आणि मी आता आलेलो आहो रिक्षा स्टँडवर आणि तुम्ही मागं बघू शकता रिक्षा पण आलेली आहे आणि आपण आता त्याच्यात बसू. मग काय बसलो होतो रिक्षात आणि चाललो होतो सीबीएसकडे. मग काय आलो होतो सीबीएसवर आणि सीबीएसवर बघतो तर बस पण नव्हती पेठकडच्या जाणाऱ्या. मग काय भेटले ना माझे मित्र आणि ते म्हणत होते आपल्याला पेठ डेपोच्या इथं बस नाही भेटणार, आपल्याला जावं लागेल निमाणी बस स्टँड. मग चाललो होतो निमाणी बस स्टँडकडे आणि आलो होतो निमाणी बस स्टँडवरती. पण निमाणी बस स्टँडची दुर्व्यवस्था बघून आमचा मूडच खराब झाला आणि मग काय बसलो ना पेठ बसमध्ये आणि चाललो होतो गावाकडे. तेवढ्यात काय माझा मित्र सुटला ना आम्हाला ज्ञान देत. मग काय सांगलं ना तिला, आता बस झालं तुझं ज्ञान, शांत बस आता भाऊ. तर जय शिवराय भावांनो, आणि कमेंटमध्ये नक्की कळवा हा किल्ला कोणी बघितला आहे ते. तर पब्लिक आपल्याला या बसमध्ये भेटला ना आपला छोटा कार्टून, तो लय आमच्यासोबत खेळू पडला. तर माझ्या मित्रासोबत लय खेळत होता, लय भारी पोरगा होता. मग काय तो भारी खेळत होता माझ्या मित्रासोबत. मग तो उतरला आपल्या बसमधून खाली. तेवढ्यात काय मग आला ना माझ्या मित्राच्या पण जेबचा त्याला कॉल आणि बोलत सुटला. तेवढ्यात आपला भाऊ पण म्हणला की माझ्या आयडीला फॉलो लाईक शेअर नक्की करा. नाही भाऊची आयडी त्याला फॉलो पण तुम्ही करा नाही का मित्रांनो. तर मित्रांनो आपण आता आलेलो आहोत सावळ घाटात, पण सावळ घाटाची दुरुस्ती चालू आहे त्यामुळे आपण सावळ घाटातून हळूहळू यावे हे आपली विनंती आहे नाही का मित्रांनो. आपण गाडी हळूहळू सावकाश यावं, कारण आपल्यामुळे दुसऱ्याला त्रास झाला नाही पाहिजे. मग काय मित्रांनो आलो ना आपण पण आपल्या कौटुंबिक बस स्टॉपवर. मग काय चाललो होतो मी पण माझ्या घराकडे. मग काय आता भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.